नवापुरात जनसागराचा दादांना अखेरचा निरोप. सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेने शहर भावुक. राजकारणातील एक तेजस्वी नेतृत्व आणि सामान्य माणसाच्या हृदयात स्थान मिळविलेले व्यक्तिमत्व उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडालाय. या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर नवापूर येथील टाउन हॉलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भावुक शोकसभेचे आयोजन करण्यात आले. या शोकसभेत पक्षभेद विसरून सर्व राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि नागरिक एकाच व्यासपीठावर एकत्र आले. अजितदादा अमर रहेच्या घोषणांनी परिसर निनादत होता, तर उपस्थितांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारांनी आपुलकीचा आणि कृतज्ञतेचा भाव व्यक्त केला. नगराध्यक्ष जयवंत जाधव यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत लोकनेते भरत गावित, उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराडे, नगरसेवकांसह विविध पक्षांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. दादांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत सर्वांनी मौन पाडून त्यांना श्रद्धांजली वाहिली. उपस्थित नेत्यांनी आपल्या मनोगतात राज्याने एक सक्षम प्रशासक तर जनतेने आपला हक्काचा माणूस गमावलाय अशा शब्दात भावना व्यक्त केलाय. नवापूर शहराने दाखवलेली ही एकजूट आणि प्रेम दादांच्या कार्याची आणि त्यांच्या लोकमानसात असलेल्या स्थानाची जिवंत साक्ष ठरली. या शोकसभेने केवळ एक नेता नव्हे तर जनतेच्या मनात कायमस्वरूपी स्थान मिळविलेले व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेल्याची वेदना संपूर्ण शहराने सामूहिकपणे अनुभवली. लोकनेते अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण इथं सर्व जमलो. आज मन अजूनही मानत नाही की आपल्यात अजितदादा नाही. कारण 28 तारखेला सकाळी 8:45 किंवा 9 वाजता जेव्हा टीव्हीवर बातमी चालू झाली की बारामती येथे अजितदादा पवार यांचं विमान क्रॅश झालं आणि अपघात झाला, परंतु टीव्हीवर फक्त विमान दाखवत होते, पण इतर कोणी दाखवत नव्हते. तेव्हा असं वाटत होते की बातमी खोटी असावी, त्याच्यात दुसरंच कोणीतरी असावं. पण जेव्हा 10 वाजता नावं डिक्लेअर झाली की 6 लोक मृत्युमुखी झाले, त्यात अजितदादांचं नाव 1 नंबरवर होतं. ते नाव वाचलं तर असा माणसाचा धीर खचल्यासारखा झाला होता. अनेक फोन यायला लागले की खरं झालं का, पण मन मानत नव्हतं आणि आजही मानत नाही. कारण पवार यांची प्लेन दुर्घटनेत त्यांचा अंत झाला. ही घटना फार दुर्दैवी आहे आणि पोकळी कधीच करून निघणार नाही. मी राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून अजितदादांबरोबर काम करत होतो. अनेक वेळा, शेकडो वेळा दादांना भेटण्याची वेळ आली. दादांना केव्हाही भेटलो असेल आणि कुठल्या कामानिमित्ताने गेलो असेल, दादाने एका शब्दावर आमचे काम केलं. 2017 साली जेव्हा नवापूर नगरपालिकेची निवडणूक लागली होती, अजितदादांना आम्ही भेटायला गेलो असता माझ्या खांद्यावर हात ठेवून अजितदादांनी मला नवापूर नगरपालिकेची जबाबदारी दिली होती. माननीय भाऊसाहेब यांच्या नेतृत्वात आम्ही जेव्हा नवापूर नगरपालिकेची निवडणूक लढलो आणि नवापूरच्या गोष्टी मला समजून सांगितल्या वडिलांच्या नात्याने, आणि दादा म्हटलं आशीर्वाद घेतो आणि निघतो. हो म्हणे, यशस्वी हो. निघायला लागलं तर अरे भरत इकडे ये, मला परत घेतलं, चल म्हणे. दादा त्यांच्या बरोबर घेऊन गेले आणि त्यांच्या डायनिंग टेबलवर मला त्यांनी जेवायला बसवलं. त्या ठिकाणी प्रफुल्ल पटेल साहेब होते, दिलीप वळसे पाटील साहेब होते, त्या ठिकाणी सुनील तटकरे साहेब होते. अशी सगळी नेते मंडळी राष्ट्रवादीची बसलेली असताना दादांनी मला सुद्धा त्या ठिकाणी बसवलं आणि म्हटलं, बेटा तू पण जेवण करून जा. आणि त्याच्यात दादांनी सगळ्यांना ओळख करून दिली की आपण पहिला एबी फॉर्म भरतला दिला. बाकी लोकांचा परिचय नसेल. माणिकराव दादा गावित हे आपल्या इथं खासदार होते, सामदार भरत सामदार म्हटल्याने दादा नवदा दादा खासदार होते आणि त्यांचा चिरंजीव भरतला आपण नवापूरमधनं उमेदवारी दिलेली आहे. आणि त्या माणिकराव दादांबरोबर मी काम केलेलं आहे खासदार म्हणून. तेव्हापासूनचा संबंध आहे, मुल्ला चांगला आहे. आपल्याला याला मदत करावी लागेल, सहकार्य करावं लागेल असं जेव्हा दादांनी त्या ठिकाणी सांगितलं, सतत माझ्या डोळ्यात अश्रू निघाले की दादा गेल्यानंतर दुसरे मला दादा भेटले. दादांनी मला जेवताना विचारपूस केली, माझ्याजवळ उठून आले की तुला काय जेवायला वाढलंय. म्हटलं दादा मला 2 भाज्या आणि पोळी आणि भाकर दिलेली आहे. दादा इतक्या आपुलकीने, आता इतका मोठा माणूस आणि माझ्या सारख्याला त्याने त्या
ठिकाणी विचारलं. इलेक्शन मध्ये तर रोज दादांचे फोन, दादा रोज माझी चौकशी करायची. रात्री 11:30, 12, 1 वाजता दादांचे फोन यायचे. पहाटे सुद्धा 6-7ला दादांचे फोन यायचे की रूपरेषा कशी काय सगळ्या गोष्टींची इत्तमभूत त्यांनी माहिती घेतली. रिझल्ट लागला. रिझल्ट हा विरोधात लागला, पराजय झाला. 4 वाजता दादांचा फोन आला. दादांनी म्हटलं, भरत खचून जाऊ नको, मी तुझ्या बरोबर आहे. तू जरी हरला असशील तरी तू माझा मनाचा आमदार आहे. एवढं सांगणारा तो नेता होता. अजून काय सांगितलं पाहिजे. आणि खरोखरच ज्या पद्धतीने दादा बोलले त्या पद्धतीने या भरतला दादांनी वागवलं. जिथं जिथं पक्षाची मिटिंग व्हायची, जिथं जिथं आमदारांची मिटिंग व्हायची, त्या मिटिंग मध्ये मला सुद्धा बोलवलं व्हायचं. आणि माझं नाव माझ्या गाडीत अजून सुद्धा लिहिलेलं आहे, भरत गावित, आणि पद खाली लिहिलंय उमेदवार. जे हे आज सुद्धा दादांच्या लिस्ट मध्ये मी तोच आहे दादांचा. दादांनी कधीच तो भेदभाव केला नाही की बा हा आता याचा पराजय झाला म्हणजे हा गेला. नाही, दादांनी मला ऊर्जा दिली, ताकद दिली. आणि प्रत्येक वेळी जे जे कामं घेऊन गेलो त्या कामामध्ये मदत केली. नवापूरच्या रंगलावलीवरनं जी पाठचारी आहे त्या पाठचारीला मला निधी लागणार होता. दादांना पत्र दिलं, दादांनी पत्र वाचलं. दादांनी लगेच संबंधितांना सांगितलं, अरे हे भरतला निधी द्यावा लागेल. 26 कोटी रुपये दादांनी निधी मिळवून दिला. फार मोठी गोष्ट आहे की त्या ठिकाणी कुठला शेतकरी गेला नाही, कोणीच त्या ठिकाणी गेलं नाही. आज जर माझी पाठचारी बघितली ती पाठचारीतनं पाणी बंद आहे. दादांनी सगळं ऐकलं आणि एका मिनिटात सांगितलं की याला त्या ठिकाणी निधी दिला गेला पाहिजे. जे सांगायचं तात्पर्य असं की कार्यकर्त्याला ताकद देणारा माणूस तो होता. मी माझ्या जीवनामध्ये भरपूर अर्ध आयुष्य काँग्रेसमध्ये काढलं. काँग्रेसमध्ये एकमेव नेता होता स्वर्गवासी विलासराव देशमुख साहेब, की ज्यांनी कार्यकर्त्याला ऊर्जा दिली, कार्यकर्त्याला ताकद दिली. आणि त्याच्यानंतर जर दुसरा नेता जर बघितला असेल तर पितृतुल्य अजित दादा होते की त्यांनी कार्यकर्त्याला ताकद दिली. जेव्हा या सगळ्या टीमला निवडून घेऊन गेलो, दादा इतके खुश झाले की दादांनी हात माझा सोडत नव्हते, इतका घट्ट हात दादांनी माझा धरला. आणि दादांना म्हटलं, दादा 20 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष. जेव्हा आढावा मीटिंग होती, आढावा मीटिंग मध्ये नरेंद्र भाऊ आम्ही सगळे एकत्र होतो. दादांनी विचारलं, भरत नवापूरचं काय परिस्थिती राहील. म्हटलं, दादा तुमच्या आशीर्वादाने नगराध्यक्ष आणि 12+ आपण नगरसेवक निवडून आणण्याची माझी तयारी आहे आणि ते आपण निवडून आणू, त्याच्यासाठी मी मेहनत करेन. दादा तिथंच मला असं करत होते की यस वा मला तुझं बोलणं आवडलं, पण त्याच्यासाठी तुला मेहनत परिश्रम करावा लागेल. म्हटलं, हो दादा, फक्त तुम्ही आशीर्वाद द्या आणि ही सगळी टीम मी तुमच्याकडे घेऊन येईल. आणि त्याच पद्धतीने झालं. दादांकडे घेऊन गेलो. सगळ्यांची दादांनी वेळ आम्हाला दिली. दादांनी आमच्या बरोबर फोटो काढले असं त्यांना सांगितलं. नवीन भाऊन आम्ही साहेबांना सांगितलं की दादा आभार तर मानायला तुम्हाला यावेच लागेल. म्हणे हो. म्हटलं, दादा नक्की येणार. म्हणे हो, शब्द दिला तुला. ही महानगरपालिकेची आचारसंहिता संपली की मी परत तळोद्याला आणि नवापूरला आभार मानायला येईल आणि अजून 4 महिने मी पालकमंत्री आहे मध्ये लक्षात राहू द्या मध्ये. असं दादा बोलले की अजून 4 महिने हे पालकमंत्री पद माझ्याकडे आहे. म्हणजे दादांचा सांगायचा अर्थ आम्ही समजून गेलो की या 4 महिन्यामध्ये तुला अजून तुझ्या नवापूरसाठी, नंदुरबार जिल्ह्यासाठी काही विकासाचं पाहिजे असेल ते सर्व द्यायची तयारी आहे. आणि खरोखरच विकासाच्या दृष्टीने फार मोठा विकास पुरुष दादा होते. माझ्या अगोदर राष्ट्रवादीचे जे नेते आहेत त्यांना माहिती आहे की अजित दादा काय होते. विनायक दादांनी या ठिकाणी सांगितलं, रॉबिन दादांनी सांगितलं.